मुंबईतल्या गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि आस्थापनांना विहिरींमधून पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर चालकांनी आपला संप दुसऱ्या दिवशी माघारी घेतला। त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमदार मुरजी पटेल यांनी हा संप मागे घेण्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली आहे। त्यानंतर आता टँकर चालकांना बजावण्यात आलेल्या नोटिसा मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून टँकर चालकांनी पाणीपुरवठा बंद केल्यामुळे मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। मुंबईसाठीच्या जलाशयांमधला घटलेला पाणीसाठा, लांबलेला पावसाळा आणि यंदा कमी पावसाचा असलेला अंदाज यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी आधीच पळालेलं आहे आणि त्यातच वॉटर टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानं मुंबईकरांची मोठी पंचायत होण्याची शक्यता होती। त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। कलेक्टरशी पण वेळ घेतला, परत कलेक्टरांकडे पण आम्हाला नेलं, कलेक्टरांशी पण बोलणं आमचं झालं आहे। आता आम्हाला ही आशा आहे की आता परत मुरजीबाई या विषयासाठी आम्हाला परत तुमच्याकडे यावं लागणार नाही, कारण हे आता आम्ही इकडे समजतो की लवकरात लवकर याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं चांगलं जे प्रपोजल आम्ही दिलं आहे त्याला उत्तर देऊन हे संपवण्यात येईल। सरकारने तात्काळ असोसिएशनच्या जे मागण्या होत्या ते मान्य केलेल्या आहे आणि आजपासून कुठल्याही टँकर चालकावर किंवा मालकावर कुठलीही कारवाई हा मुंबई शहरामध्ये होणार नाही याची आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहेत आणि आमचे उप विभागाचे पालकमंत्री, कलेक्टर साहेब सर्व हा टँकर असोसिएशनच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेले आहेत।